भाजपकडनं लोकसभा निवडणुकीत डावललं गेल्यानं दुखावलेले महादेव जानकर यांना आता माढा लोकसभेतनं शरद पवारांनी उमेदवारी निश्चित करताच जानकर यांनी भाजपला इशारा दिलाय। लोकसभा ट्रेलर आहे, विधानसभेचा पिक्चर अजूनही बाकी आहे असं म्हणत जानकरांनी महायुतीला इशारा दिला। रासपामुळे महायुतीला राज्याच्या सर्व 48 मतदारसंघात फटका बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। धनगर आणि ओबीसी समाज भाजपकडे पाठ फिरवेल तर माढ्यातनं 2 लाखांच्या फरकाने रणजित निंबाळकर यांचा पराभव होईल असं जानकर म्हणतायत। लोकसभेसाठी शरद पवारांच्याकडनं जे काही 9 संभाव्य उमेदवाराची यादी जाहीर झालेली आहे त्यात पहिल्यापासून पवारसाहेब म्हणत होते तसे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी माढ्यातनं फायनल होती आहे आणि माढा लोकसभा सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि माढ्यासाठी पहिल्यापासून शरद पवारांनी महादेव जानकर यांना विचारलं होतं। इतके दिवस महादेव जानकर फडणवीसांच्या म्हणजे महायुतीच्या मैत्रीत होते, आता आघाडीकडे चाललेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद करू। सर, आता माढ्यातनं आपली उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे, आज उद्या कधी डिक्लेअर होऊ शकेल? त्यातून आम्हाला ही माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला जागा द्यायचं पवारसाहेबांनी कबूल केलं आहे। आणि पवारसाहेब म्हणले बाबा माझा एक बैल आहे, तर मग पवारसाहेबाला सांगितलं तुमचा बैल आणि माझा बैल झोपूया आणि आपली शेती करूया। अशा हेतून आता ही नवीन आम्ही आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि राजकारणात कोण कोणाचा परमनंट दुश्मन किंवा कोण कोणाचा परमनंट शत्रू नसतो, हे सूत्र मी शिकलो आहे। भाजपला जसा माझा फायदा झाला तसा त्यांचाही मला झाला, त्यांनी मला मंत्री केलं, म्हणजे आपण असं म्हणणं चाललं तसं आत्ता सध्याला पवारसाहेबांनाही माझा उपयोग होणार आहे, पण पवारसाहेबाचाही मला फायदा होणार आहे। आत्ताच्या लोकसभेला मी विनिंग झालो तर महाविकास आघाडी मला भाजप 6च्या वर जागा देत नव्हती, पण उद्या मला 20-25 जागा महाविकास आघाडी डेफिनेटली देते विधानसभेला। मी आता खासदार होणारच, 100% होणार। ह्याच्यामध्ये माढा पवारांनी ज्यावेळेला जोडला महादेव जानकरांना त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला कॅप्चर करायचा प्रयत्न केला। 48 मतदारसंघात ह्याचा परिणाम होणार आणि हा समाज हा हजारो कोस दूर सत्तेपासून दूर असलेला समाज आहे। स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्याला मेंबर ऑफ पार्लमेंट संधी दिली नाही, ना काँग्रेसनं ना बीजेपीनं राज्यसभेवर डॉक्टर विकास महात्मेंना दिलं होतं, म्हणजे ती जागा मलाच मिळणार होती, पण मी मिनिस्टर झाल्यामुळं बीजेपीचे महात्मे डॉक्टरांना दिली होती जागा। काँग्रेसनं कधी संधी दिली नव्हती, कुणीही संधी दिली नव्हती। आणि महाराष्ट्रातल्या धनगर ओबीसी लोकांना वाटतं की बाबा एक आपला माणूस, आपला साधा माणूस आणि पहिला पार्लमेंटला जातो आहे। लोकशाही पार्लमेंट स्थापन झाल्यापासूनच संधी मिळाली नाही लोकशाहीची, म्हणूनसाठी ह्याचा आनंद लोकात आहे। मला फोन यायला लागले तर या 48च्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला याचा परिणाम डेफिनेटली मी चॅलेंज देऊन सांगतो, मी त्यागी आहे, भोगी नाही। पण ह्यांना आम्ही प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक असेंब्ली सेगमेंटवर जिल्हा परिषदेच्या गटावर माणसं हजारो फोन करून सांगतात साहेब पवारसाहेबाचं अभिनंदन की त्या माणसानं कमीत कमी आपल्या माणसाला जवळ केलं। देवेंद्र फडणवीसला लोक का मानत होती? धनगर समाजाने 99% मतदान दिलं तर गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीसचं चांगलं आम्हाला संधी दिली नाही, असं नाही, त्यांच्याबद्दल दुमत नाही, म्हणजे आज आम्ही निगेटिव्ह कधीच राजकारण करणार नाही। परंतु ज्यावेळेस त्यांनी माझा आमदार फोडला, तिकीट दिलं नाही, हे लोकांना पटलं नाही साहेब, बुद्धिजीवी लोकांना। म्हणजे तुम्ही युतीत करा, मित्र आल्यानंतर प्लेनवर बाजूला बसा, तुम्ही म्हणत नाही तुम्ही, पण एवढं जर 40-50 केलं ही लोकांना समजलं नाही। आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या लोकसभा हा ट्रेलर असेल, विधानसभा हा पिक्चर असेल। तर कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।